हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गुंडा महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। तरीतर्कुतोचिफरशु नीतिभेदु अंकुशु वेदान्तुतो महारसु मोदकू मिरवे। आनंदकंद परमात्मा श्री पंढरीरायांच्या चातुर्मास्य सेवेच्या निमित्तानं सद्गुरुवर्यांच्या आज्ञेनं भगवती भावार्थ दीपिकेचं चिंतन करीत असताना श्रीमन महागणाधिपतींच्या अन्य अवयवांचं चिंतन करीत असताना भगवंताच्या करकमलांच्या बद्दल माऊलींचं काय मत आहे, माऊलींचं काय मत आहे याबद्दल आपण चिंतन करीत आहोत. काका प्रणाम कर. यात विसंवादायुध याचं चिंतन आपण मागील प्रवचनात पाहिलं. यानंतर एकेका हातात असलेल्या आयुधांचं प्रतीक म्हणून कोणतं शास्त्र आहे, त्यात कोणता विसंवाद आहे, त्या विसंवादाचं छेदन कशा पद्धतीनं केलं याबद्दलचा विचार आपण करीत होतो. आणि त्या विसंवादाचं छेदन करीत असताना त्याला सन्मान द्यायचा म्हणून त्याच्या कोणत्या गोष्टीचा स्वीकार केला, या सगळ्या बाजूंचं चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण वैशेषिक दर्शनाचं कणाद प्रणीत
वैशेषिक दर्शनाचा विचार करीत असताना आपण हे पाहिलं की वैशेषिक दर्शनकारांनी जगताच्या निर्मितीच्या बाबतीत जे विवेचन केलेलं आहे त्यात त्यांनी जड परमाणु कारणवाद मानला. म्हणजे परमाणु तो जडच आहे आणि तो जगताचं कारण आहे हे त्यांचं म्हणणं. तर्क नावाचा फरशू घेऊनच त्यांच्याच तर्काचं छेदन केलं गेलं. पण त्याचबरोबर त्यांच्या 3 गोष्टी घेतल्या. ते म्हणजे त्यांच्या निरूपणाची, प्रमेयाच्या निरूपणाची जी पद्धत आहे, या पद्धतीत उद्देश, लक्षण आणि परीक्षा या 3 पायऱ्यांनी जी सिद्ध केली जाते त्याचा स्वीकार मात्र आचार्यांनी केलेला आहे. माऊलींनी सुद्धा हा केला. याचंही चिंतन आपण करून आलो. आणि म्हणून फरशू या शस्त्रातला, हे शस्त्र गणपती बाप्पा जे वापरतात त्यातला सूक्ष्म भाव माऊलींनी या रूपानं सांगितला. यानंतर नीतिभेदू तो अंकुशू. नीतिभेद हा अंकुश आहे. अंकुश हे माऊलींच्या दृष्टीनं शस्त्रच आहे, आयुधच आहे. खरं सांगू, माऊलींनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या आयुधाच्या रूपानंच सांगितल्यात. आयुध 6 सांगितली, हात 6 आहेत, 6 आयुध आहेत. यात पहिलं आयुध पाहिलं फरश. दुसरं आयुध सांगितलं हे आता अंकुश. त्यानंतर तिसरा विचार जर केला तर वेदांत तो महारसू मोदकू मिरवे, हे तिसरं आयुध सांगितलं आहे. मोदक हा आयुध सांगितला आहे. कसा आयुध आहे याचं चिंतन आपण नंतर करणार आहोत. त्यानंतर खंडित अशा प्रकारचा दंत धारण केलेला 4था हात आहे. हे खंडित दंत का आहे याचाही विचार नंतर आपण करूया. त्यानंतर एक अभयकर आहे आणि एक वरदकर आहे. भगवंताचा अभयकर हेही आयुध आहे आणि भगवंताचा वरदकर, वर देणारा कर, हेही आयुध आहे. या प्रत्येकाची सिद्धी हळूहळू जसं जसं चिंतन पुढे जाईल त्या पद्धतीने करता येईल. पण आज माऊली ज्या अंकुशाचं चिंतन करते, जे अंकुश नावाचं आयुध आहे, हे अंकुश नावाचं आयुध प्रामुख्यानं गोष्ट एक करतं, ते मृत्यू देत नाही. ते फक्त मर्यादेत ठेवण्याकरताची गोष्ट करतात, कंट्रोल करतात. ताब्यात ठेवणं याच्याकरता थोडा त्रास द्यायचा, एवढंच करायचं आहे. वर्माच्या ठिकाणी टोचवायचं की जेणेकरून ते कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. हे अंकुशाचं काम आहे. आणि गंमत अशी आहे, अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. अंतःकरणाला ज्याप्रमाणे अंकुश मिळाला तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा साधनेच्या जागृतीचा असतो, नित्य नूतन आनंद उपलब्ध करून देणारा असतो. त्याप्रमाणेच आता न्यायशास्त्राला न्यायशास्त्र हे अंकुश रूपात मानायचं म्हणजे काय, तर न्यायशास्त्रातल्या काही गोष्टींना अंकुश लावायचा. न्यायशास्त्रांच्या काही वर्मांना अशा प्रकारे टोचायचं की ते व्यवस्थित मर्यादेत राहिलं पाहिजे, ब्रेक लावायचा. जसं आपण वैशेषिक दर्शनाच्या चिंतनाच्या वेळी ज्या गोष्टींच्या स्वीकाराचा, काही गोष्टींच्या स्वीकाराचा विचार केला, त्या पद्धतीनंच न्यायदर्शनातील काही वस्तूंचा, काही पदार्थांचा माऊलींनी स्वीकार केला. किंबहुना शांकर तत्त्वज्ञानानं स्वीकार केला, अद्वैत वेदांतानं स्वीकार केला आणि माऊलींनीही स्वीकार केला. न्यायशास्त्रामध्ये ज्या 16 पदार्थांचं वर्णन आहे, उदाहरणार्थ प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल आणि निग्रहस्थान, या 16ही तत्वांचं वर्णन व्यवस्थित पद्धतीनं पण वेदांत तत्त्वज्ञानाच्या मांडणीतून माऊलींनी व्यवस्थित केलेलं आहे. काही त्यातही निग्रहस्थान आहे, अंकुश आहे. तर हां,
तर त्या म्हणजे एकतर न्यायातला अंकुश वेगळा आणि त्या अंकुशाला जो अंकुश आहे तो भगवान गणपती बाप्पांच्या हातात असलेलं शस्त्र आहे. तर प्रमाण म्हणजे काय, तर ज्ञानाकरिता साधन म्हणून असलेलं जे असतं. आता दोन पद्धती आहेत, एक अतींद्रिय ज्ञान आहे आणि एक इंद्रियजन्य ज्ञान आहे. इंद्रियजन्य अशा प्रकारचे जे व्यावहारिक अर्थ आहेत, व्यावहारिक पदार्थ आहेत, यांना निर्माण करून देणारी जी प्रत्यक्षाधिक प्रमाणं आहेत ती प्रमाणं, आणि अतींद्रिय अर्थ जे मानले गेले आहेत त्या अतींद्रिय अर्थांविषयीचं ज्ञान वेद इत्यादी प्रमाणांच्या द्वारे, ज्याला शब्द प्रमाण म्हणतात, या प्रमाणांच्या द्वारे केलं जातं. त्या प्रमाणांचा स्वीकार अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानात केला गेला. प्रमेय म्हणजे काय, मातुय्य योग्यम तत्प्रमेयम, म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे त्याला प्रमेय म्हणतात. तर यातही दोन प्रकार आहेत. एक मुख्य प्रमेय आहे, मुख्य गोष्ट जाणून घ्यायची आहे, आणि दुसरे अवांतर प्रमेय आहेत. तर मुख्य प्रमेय परमात्मा आहे आणि अवांतर प्रमेय हे जीवत्व आणि जगत, जीव आणि जगत हे दोन अवांतर प्रमेय आहेत. जीवाचं जीवत्व का जाणून घ्यायचं, तर ते परमात्म्याला जाणून घेण्याकरताच घ्यायचं आहे. आणि जग त्याचं रूप नेमकं कसं आहे, मला जसं दिसतं तसंच स्वरूप आहे का मला जसं दिसत नाही तसं स्वरूप आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून जगाचं नेमकं स्वरूप काय आहे, या स्वरूपाचं वर्णन जिथं केलं जातं, पण ते करायचं कशा करता, तर परमात्म्याचं स्वरूप कळवून घेण्याकरताच करायचं. म्हणून जग आणि जीव ही दोन प्रमेय आहेत, ती अवांतर प्रमेय आहेत, आणि मुख्य प्रमेय परमात्मा आहे. परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे, त्याच्या जाणण्याकरता प्रयत्न करायचे, म्हणून जाणून घेण्याची वस्तू त्याला प्रमेय म्हणतात. ते मुख्य प्रमेय परमात्मा आहे. तिसरी गोष्ट सांगितली संशय. आता याचं वर्णन ज्ञानेश्वरीत नाही काय, किती आहे. संशयाच्या बाबतीत त्या संशयाचा परिणाम काय काय होतो, आणि त्या संशया इतकं मोठं पाप नाही हे माऊलींनीच सांगून ठेवलं ना. म्हणून संशयाहुनी थोर आणि का नाही पाप घोर, म्हणून संशयाचंही वर्णन आहे. हां, तो निश्चित नष्ट होणार आहे. संशयाचा परिणाम हा आहेच आहे, हेही वर्णन केलं गेलं. आता सगळंच सांगणं खरंच कठीण आहे, पण प्रयोजन, मुख्य प्रयोजन कोणतं, अवांतर प्रयोजन कोणतं, त्यानंतर सिद्धांताच्या उपपत्तीकरता साधर्म्य आणि वैधर्म्य युक्त अशा प्रकारच्या दृष्टांतांचं वर्णन आहे. सिद्धांत सांगायचा आहे, पण तो सिद्धांत सांगण्याकरता त्याच्या समान असलेला, अन्वयानं युक्त असलेला दृष्टांत आणि व्यतिरेकानं म्हणजे त्याच्या वैधर्म्यानं युक्त असलेला दृष्टांत, विरुद्ध असलेला. उदाहरणार्थ, पर्वतावर अग्नी आहे, कशावरून, जिथं जिथं त्याच्यावरून धूर येतो आहे, जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतो. तुम्ही कुठं पाहिलं, तर त्याला साधर्म्य दृष्टांत हा आहे की यथा महानसः, म्हणजे आम्ही याच्यात पाहिलं, स्वयंपाकघरात पाहिलं, नाही जलाशयात पाहिलं असं म्हणता येतं का. जलाशयात धूर दिसत नाही, जलाशयात अग्नी नाही, हा वैधर्म्य दृष्टांत झाला. आणि स्वयंपाकघरात धूर दिसतो म्हणून स्वयंपाकघरात अग्नी आहे, हा साधर्म्य दृष्टांत झाला. म्हणजे साधर्म्य दृष्टांत आहेत, वैधर्म्य विरुद्ध धर्माचे दृष्टांत आहेत. त्यानंतर अवयव, हे न्यायातलं खूप मोठं प्रकरण आहे. म्हणजे 5 प्रकारच्या अवयवानं प्रतिज्ञेची सिद्धी करणं, 5 प्रकारच्या अवयवांचं वर्णन. याचं वर्णन न्यायशास्त्रामध्ये विस्तारानं आलं. प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन, या 5 प्रकारांनी तत्वाची सिद्धी करून घेता येते. आणि त्याकरता उदाहरण जे दिलं आहे ते हेच दिलं आहे, जास्त विस्तारानं सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो. तर प्रतिज्ञा म्हणजे साध्यानं युक्त
अशा पक्षाचं वर्णन, पक्षाचं ज्ञान करून देणारं वाक्य, साध्यानं युक्त अशा पक्षाचं ज्ञान करून देणारं वाक्य त्याला प्रतिज्ञा म्हणतात. म्हणजे कोणतं? तर पर्वतो वह्निमान. वह्नी साध्य आहे आणि पक्ष आणि साध्य यांची युक्ती सांगणारं वाक्य जे आहे त्याला प्रतिज्ञा असं म्हणतात. तर पर्वत वह्निमान आहे, पर्वत अग्नीनं युक्त आहे, अशा प्रकारचं वर्णन करणारं जे वाक्य आहे त्याला प्रतिज्ञा वाक्य म्हटलं. दुसरी गोष्ट सांगितली हेतू. साध्याची सिद्धी करायची आहे. पर्वत वह्निमान आहे हे साध्य जर सिद्ध करायचं असेल तर त्याला उदाहरण, त्याला हेतू सांगितला पाहिजे. कशामुळे तुम्हाला असं वाटतं? पर्वतावर अग्नी आहे, पर्वतावर काहीच दिसत नाही म्हणून अग्नी असं तुम्ही म्हणता का? मग ते तुमचं म्हणणं खोटं ठरेल, ती तुमची प्रतिज्ञा खोटी ठरेल. मग त्याकरता त्याचा हेतू म्हणून काय? पंचम्यंत किंवा तृतीयांत अशा प्रकारचं असलेलं वाक्य, अशा प्रकारचा असलेला शब्द त्यालाच हेतू म्हणतात. तर धूमात, तिथं धूर दिसतोय म्हणून तिथं अग्नी आहे असं आमचं म्हणणं आहे, त्याला हेतू म्हणतात. मग उदाहरण तिसरं सांगितलं. उदाहरण हेतूमध्ये साध्याचं साहचर्य दृष्टांत देऊन जिथं सांगितलं जातं त्याला उदाहरण ही संज्ञा आहे. हा तिसरा अवयव आहे अनुमानाचा. यथा महानसः, आत्ता आपण बोलून गेलो की स्वयंपाकघरात आम्ही अग्नी पाहिलेला आहे, तसा वर धूर येत असतो, खालून अग्नी येत असतो, खालून तिथे अग्नी असतोच असतो, हे आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून ज्या अर्थी तिथे धूर आम्ही पाहिला आहे आणि त्याच्या खाली अग्नी होता, तसंच पर्वताच्या ठिकाणी आज आम्हाला दिसतं आहे म्हणून आम्ही पर्वतो वह्निमान असं म्हणतो. म्हणून उदाहरण हा तिसरा अवयव सांगितला. नंतर उपनय. उपनय म्हणजे काय? तर हेतू व्याप्तीनं युक्त आहे, हेतू व्याप्तीनं युक्त आहे असं सांगणारं वचन. हेतू काय? धूम हा हेतू आहे, धूर हा हेतू आहे. पर्वत वह्निमान आहे, पर्वतावर अग्नी आहे हे सांगण्याचं जे कारण आहे हे कशामुळं आहे? तर धूम. मग धुमाची व्याप्ती सांगितली पाहिजे ना. धूम कुठं असतो? आपल्याला धूम कुठं असतं हे माहिती आहे, पखवाजाच्या मागच्या बाजूला असतं धूम. पण हे धूम इथे नाही. धूम म्हणजे धूर. धूर कुठे असतो? यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. हे उपनय वाक्य झालं. आणि शेवटी निगमन अनुमानाचा पाचवा अवयव पक्ष हा हेतू साध्यानं युक्त आहे हे सांगणारं वाक्य. हेतू आहे धूम, पक्ष आहे पर्वत, तर पर्वतो धूमवान. आम्हाला दिसतोय तो पर्वत धूमवान आहे. कठीण आहे हे कळवून घेणंही कठीण आहे. बोललो एवढ्या करताच की न्यायशास्त्र हे वेदांतशास्त्राच्या दृष्टीनं त्याज्य जरी मानलं गेलं, त्याच्यावर अंकुश लावला गेला, हे जरी बरोबर आहे, पण न्यायशास्त्रातल्या या ज्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियांचं स्वरूप वेदांतशास्त्राच्या प्रक्रिया मांडण्याकरता मात्र वेदांतशास्त्रकारांनी घेतलं, याचा स्वीकार केला. आणि म्हणून नियते बुद्धिस्तैक्षण्यम अनेन इति न्याय. बुद्धी तीक्ष्णतेला ज्याच्यामुळे नेली जाते त्याला न्याय म्हणतात. याचा जर विचार केला तर वेदांत तत्त्वज्ञानामध्ये परमात्म्याला पाहण्याकरिता ज्या अग्रयुक्त बुद्धीची आवश्यकता आहे त्या अग्रयुक्त बुद्धी बनविण्याचं साधन म्हणून जर पाहायचं असेल तर न्यायाचा उपयोग आहे. आणि हा न्यायाचा उपयोग वेदांतशास्त्रकारांनी या पद्धतीनं केला. आणि या पद्धतीनं ज्ञानेश्वरीची रचना माऊलींनी केली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या सगळ्या गोष्टींचा विचार माऊलींनी केलेला आहे. आता हे पंचावयवी अनुमान आपण पाहिलं. गुरुतेथ ज्ञान, इथे हे पंचावयवी अनुमान बसू शकतं. ज्ञानी आत्मदर्शन तिथे बसतं. दर्शनी समाधान, यत्र यत्र दर्शनम तत्र तत्र समाधानम, या पद्धतीनं ते बसवता येतं. असो, म्हणून याचाही विचार तिथे केलेला आहे. तर्काचा केला, निर्णयाचा केला, या सगळ्या गोष्टींचा केला.
मला यापुढे बोलायचं आहे. असं जे न्यायशास्त्र आहे, या न्यायशास्त्राचा जो याचं जे निग्रह स्थान आहे, हे जे याचा निग्रह कशा पद्धतीनं करावा, वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं याचं निग्रहस्थान कोणतं आहे? किंबहुना भगवंतानं 10व्या अध्यायामध्ये सगळ्या शास्त्रांमध्ये मी कोण आहे याबद्दलचं वर्णन केलं. आणि हे वर्णन करीत असताना मी नीतिशास्त्र आहे, मी न्यायशास्त्र आहे हे सांगितलं. पण माऊलींनी त्या न्यायशास्त्राची निग्रहस्थानं तिथेच सांगून ठेवली. पै सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्षू धरितया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी. माऊली बोलते की मी नीतिशास्त्र आहे, मी न्याय आहे. पण न्याय कोणता न्याय आहे तर त्याबद्दल बोलताना पहिल्यांदा सारासार निर्धारितया, सार आणि असार यांचं निर्धारण व्यवस्थितपणे करणं हा ज्ञानेश्वरीनं न्यायशास्त्रावर लावलेला अंकुश आहे. माऊलींनी न्यायशास्त्रावर लावलेला अंकुश आहे. आणि हा अंकुश वेदांत शास्त्रकारांनी लावला. आणि वेदांत शास्त्रकारांनी न्यायशास्त्रावर लावलेला जो अंकुश आहे तो गणपती बाप्पांच्या हातातलं शस्त्र आहे. सारासार निर्धारितया, सार आणि असार यांचं व्यवस्थित निर्धारण ज्या न्यायशास्त्राला कळतं, ज्या नीतीला कळतं, ते नीतिशास्त्र मी आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की धर्मज्ञानाचा पक्षू धरितया. लक्षात ठेवा, न्यायशास्त्र कदाचित अदंड असेल, पण इतर कुणी त्याला दंड करू शकणार नाही. इतर कुणाची बुद्धीच त्यात प्रविष्ट होत नाही. बघा, आपण न्यायाच्या सभा ज्यावेळी होतात त्यावेळी विद्वान बोलत असतात, पण सामान्य मनुष्य त्या सभेत बसला तर त्याला एकही अक्षर कळू नये अशा प्रकारची स्थिती राहते. म्हणून कुणी न्यायाच्या नादी सामान्य मनुष्य नाही, चांगले चांगले विद्वान लागत नाहीत. जे न्यायाचे मोठमोठे पंडित प्रकांड झाले त्यांना खरोखर वंदन आहे. त्यांनी आपल्या बुद्धीचं दैक्षिण्य म्हणजे आपल्या बुद्धीची प्रगल्भता खूप वाढवली. पण लक्षात ठेवा, न्यायशास्त्र हे केवळ वाचनाच्या दृष्टीनं, हे केवळ सांगण्याच्या दृष्टीनं, हे केवळ वादाच्या दृष्टीनं जर राहील तर ते न्यायशास्त्र स्वतःचा घात करवून देण्यास प्रवृत्त झालं असं म्हणावं लागेल. म्हणून ज्याप्रमाणे राजा स्वतः असतो, तो म्हणतो अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी, पण त्या ठिकाणी असलेले विप्रवर त्याला म्हणतात धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. राजा म्हणतो मी निरंकुश आहे, आता माझ्यावर कुणाचाच अंकुश नाही, आता माझ्यावर कुणाचाच अंकुश नाही, आता माझ्यावर कुणाचाच अंकुश नाही. पण त्यावेळी विप्रांनी म्हणावं की नाही बाबा, धर्माचा अंकुश तुझ्यावर आहे, धर्माचा अंकुश तुझ्यावर आहे, धर्माचा अंकुश तुझ्यावर आहे. त्याप्रमाणेच धर्म आणि ज्ञानाचा पक्ष धरणं हा अंकुश वेदांत शास्त्रानं न्यायशास्त्रावर लावलेला आहे. म्हणून धर्मज्ञानाचा पक्षू धरितया, धर्म आणि ज्ञान, धर्म मीमांसेतला पूर्वमीमांसेतला धर्म आणि उत्तर मीमांसेतलं ज्ञान यांचा पक्ष धरणारं जे न्यायशास्त्र आहे, यांच्या पक्षाचं असलेलं, किंबहुना यांनी आपलं जेवढं न्यायशास्त्र मानलंय तेवढंच न्यायशास्त्र भगवंतानं स्वतःची विभूती म्हणून सांगितलेलं अशा प्रकारचं न्यायशास्त्र आहे. म्हणून हे जे न्यायशास्त्र आहे हा अंकुश आहे. गोष्ट अशी आहे, निग्रहस्थानाचा विचार या पद्धतीनं करता येतो, पण यात नेमकं मान्य नसलेली कोणती गोष्ट आहे? जसं आपण वैशेषिक शास्त्रात जड परमाणु कारणवाद हे मान्य नसलेलं सूत्र पाहिलं, मान्य नसलेलं तत्व पाहिलं. त्याचप्रमाणे भेदाची सत्यता हे एक मान्य नसलेलं सूत्र पाहिलं. त्याप्रमाणेच न्यायशास्त्रामध्ये भेदसत्यता हे सम आणि जडवाद हेही तेच. म्हणजे दोन्ही गोष्टी न्याय आणि वैशेषिकामध्ये साम्यतेच्या आहेत की ज्या ज्ञानेश्वर माऊलींना मान्य नाहीत. पण एक गोष्ट आहे, न्यायशास्त्रानं जे ईश्वराचं अस्तित्व व्यवस्थितपणे मांडलं, उदयनाचार्यांनी न्याय कुसुमांजली नावाचा ग्रंथ लिहिला हो.
अलौकिक असलेला ग्रंथ. या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी सांगितलं की श्रुतियुक्तींनी आम्ही ईश्वर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण गोष्ट अशी आहे की जे ईश्वर नाही म्हणतात त्यांच्यावरही देवाने कृपा करू नये असं करू नये. देवाने कृपा केली पाहिजे. इत्येवं श्रुतिनीती संप्लवजलैः भूयोभिराक्षालिते येषां नास्पद मादधासी हृदये ते शैलसाराशयाः किन्तु प्रस्तुत प्रतीपविधयः अपि उच्चैः भवच्चिन्तकाः काले कारुणिकत्वयैव कृपया ते तारणीया नराः. हे कारुणिका, हे दयालो, आम्ही आमच्या युक्तीनं, आमच्या न्यायरूपी कुसुमांनी, आमच्या न्यायरूपी कुसुमांची अंजुली परमात्मन तुमच्या चरणावर वाहिली. त्याद्वारे ज्यांना ईश्वराचं अस्तित्व मान्य आहे त्यांनी आपली श्रद्धा वाढवावी आणि त्याद्वारा तुमच्या चरणापर्यंत यावं. पण काही लोक असे असतात, येषां नास्पदम आदधासी हृदये ते शैल साराशयाः, दगडाचंही सार बनून ज्यांचं हृदय बनवलं आहे अशा प्रकारचं त्यांचं हृदय आहे. त्यांना परमात्मा तत्वाची अभिव्यक्ती किंवा ज्ञप्ती सिद्ध होत नाही. अशावेळी यांच्याकरता काय करावं? हे कारुणिका, हे ईश्वरा, त्वयैव कृपया ते तारणीया नराः, तुम्हीच कृपेनं त्या नरांना तरुण न्या, बाकी काही करता येत नाही. ज्ञानेश्वरीत असा प्रसंग आहे का हो एखादा की या पद्धतीनं माऊलींनी असं वर्णन केलं आहे? न्यायकुसुमांजलीतल्या अंतिम पंक्तीतला शेवटच्या श्लोकातला जो भाव आहे माऊलींनी संजयाच्या मुखातून सांगितला. गंमत अशी आहे, संजयो विस्मये मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा दैवेसी द्वंद्वया परी कृपाळू तो तुष्टो या विवेकू हा घोटो मोहाचा फिटो महारोगी. काय गंमत आहे, संजयाला अशा माणसाची गाठ पडली आहे ना की एकीकडे भगवान श्रीकृष्ण विवेकाचं उज्ज्वल वर्णन करतात, अर्जुन ते ऐकतोय हे पाहून संजयाचं हृदय सद्गद होतं, आणि एकीकडे हा मोहानं नासलेला जो म्हातारा आहे, एकीकडं हा मोहाच्या पुरात बुडून गेलेला रेडा ज्याला म्हटलेलं आहे, असा जो धृतराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र त्याला विचारतो किम जितम, अरे माझे पोरं जिंकले का हे विचारतो. इतक्या आनंदाच्या उच्च शिखरावर असलेल्या त्या संजयाला याच्याबद्दल काय उद्गार येतात? म्हणे कैसे पा दैवेसी द्वंद्वया, अरे त्या देवाच्याबद्दल, अरे दैवानं याच्या अंतःकरणात काय द्वंद्व निर्माण झालं आहे? देवा कृपाळा परमात्मन याच्यावर संतुष्ट व्हा बाबा, काही करा पण याचा उद्धार करा. या विवेक हा घोटो, अरे याच्या विवेकाचा घोट याच्या पोटात जाओ, याला विवेक घोटता यावा, गिळता यावा, बरोबर आहे ना, याला विवेक गिळता यावा असं झालं पाहिजे. आणि याचा मोहालाचा महारोग झाला आहे, महारोगी म्हातारा आहे हा. या महारोगी म्हाताऱ्याला लवकरात लवकर तो रोग जाऊन हा निरोगी झाला पाहिजे. मरावा असं नाही म्हणत, याही तारीची वासी, हे जे म्हणणं आहे लक्षात ठेवा. खूप सुंदर रचना, खूप सुंदर पायऱ्या आपल्या तत्त्वज्ञानानं आपल्याला दिलेल्या आहेत. आणि माऊलींनी सुंदर अलंकारांनी युक्त, कसं असतं, एक एक घास, एक चिवचा, एक काऊचा, अमुक तमुक करीत करीत जसा भरवावं ना, तसं वेगवेगळे प्रकार करून आपल्या पुढे मांडण्याचा माऊली प्रयत्न काय करणार, मांडतेच आहे माऊली. तर हे जे माऊलीचं मांडणं आहे, यात नीतिभेद अंकुश कसा आहे, नीतिभेदावर अंकुश कोणता आहे, धर्मज्ञानाचा पक्षधारण त्यानं केला पाहिजे आणि साराचं व्यवस्थित निर्धारण केलं पाहिजे. या दोन गोष्टी न्यायाच्या बाबतीत वेदांतशास्त्रानं अंकुश रूपानं ज्या दिल्या, तोच अंकुश भगवान श्री महागणाधिपतींच्या हातात असलेलं दुसरं शस्त्र आहे, दुसरं आयुध आहे. हे वर्णन या ठिकाणी केलं. पुढचं जे आयुध आहे, या आयुधाचं वर्णन आपण पुढील प्रवचनात करूया. झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित करून
वाणीला इथेच पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.